तर रत्नागिरीमध्ये सुद्धा पुन्हा पावसाने बरसायला सुरुवात केली आहे। काल दुपारनंतर पावसाच्या सरींनी सुरुवात त्यांना झालेली होती आणि त्यानंतर मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला होता। पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता सध्या आहे। याच अनुषंगाने आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांमध्ये जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। मागच्या 15 दिवसांचा विचार केला तर पाऊस गायब झालेला होता। जिल्ह्यात किंवा रत्नागिरी जिल्हा असेल किंवा अगदी कोकणातल्या अनेक भागांमध्ये पावसाची जर एकंदर परिस्थिती पाहिली तर साधारणपणे श्रावण सरी बरसत आहेत किंवा श्रावणातला जो फील असतो पावसाचा तो या ठिकाणी जाणवत होता। पण रविवार संध्याकाळनंतर मात्र पावसानं अगदी आपल्या आगमनाची चाहूल दिली पुन्हा एकदा आणि सोमवार दुपारनंतर हा पाऊस जोरदार पण सरींवरती बरसू लागला। मध्यरात्री देखील जिल्ह्यातल्या बहुतांश भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। आणि जर हे आता आपण चित्र बघितलं कोकणातलं एकंदर किनारपट्टी भाग असेल किंवा ग्रामीण भागातलं तर सध्याच्या घडीला रत्नागिरी जिल्हा किंवा कोकणातल्या किनारपट्टी भागामध्ये किंवा कोकणामध्ये कशा रीतीने पावसाचं वातावरण आहे याचा आपल्याला स्वाभाविकपणे अंदाज येऊ शकतो। अर्थात मागच्या 15 दिवसांमध्ये पाऊस गायब झाल्यामुळे याचा सर्वाधिक फटका किंवा याच्याबद्दलची काळजी जी आहे ती कोकणातल्या शेतकऱ्यांना होती। कारण की जी लावणी केलेली होती भात पिकाची किंवा जी रोपं लावणी योग्य झालेली होती त्यांच्यावरती पावसाअभावी किंवा पावसाचा परिणाम जाणवत होता। पण आता मात्र पुन्हा एकदा पावसानं जोरदार बरसायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे कुठेतरी हा पाऊस पुढचे काही दिवस कायम राहील अशी आशा एकंदरीत व्यक्त केली जाते। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा।